हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आधीच्या लेक्चरमध्ये आपण विपणनाचं महत्त्व एक व्यवसायाचं कार्य म्हणून अभ्यासलं. आज आपण देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विपणनाचं महत्त्व काय आहे ते अभ्यासणार आहोत. मी डॉक्टर सुजाता पाटील, ARB गरुड कॉलेज, शेंदुर्णी. तर प्रथम वर्ष वाणिज्य या वर्गासाठीच्या विपणन अर्थात मार्केटिंग ह्या विषयातील हा भाग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विपणनाचं महत्त्व आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विपणनाचं महत्त्व हा भाग समाविष्ट झालेला आहे. तर आपण आज अभ्यासणार आहोत देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विपणनाचं महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग ॲज पर द इकॉनॉमी किंवा इन द इकॉनॉमी. तर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक क्षेत्र कार्यरत असतात. उदाहरणार्थ कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र हे क्षेत्र कार्यरत असतात आणि ह्या क्षेत्रांना पाठपुरावा विपणनाद्वारे मिळत असतो. तर कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत ह्या क्षेत्रांचं महत्त्वाचं स्थान आहे. देशातील कारखानदार म्हणजेच उत्पादक आणि ग्राहक म्हणजेच उपभोक्ते आणि देशाचा आर्थिक विकास ह्या दृष्टिकोनातून विपणनाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. तर विकसनशील देश जरी असला तरी ह्या देशाच्या विकासात विपणनाची फारच महत्त्वाची भूमिका असते, कारण अर्थव्यवस्थेला अधिक गतिमान आणि विकासाभिमुख बनवण्याचं कार्य विपणनाद्वारे केलं जात असतं. त्यामुळेच विपणन हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे ते आपण ह्या मुद्द्यांच्या आधारे अभ्यासणार आहोत. तर विपणनाकडे एक साधन म्हणून पाहिलं जात असतं अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी. उपभोक्त्यांच्या मागण्या, त्याचप्रमाणे वस्तूच्या गुणवत्तेसंदर्भात त्यांच्या अपेक्षा, वस्तूसंदर्भात त्यांच्या इच्छा, अपेक्षा, बदलणाऱ्या फॅशन्स, कल इत्यादीबाबतची सविस्तर माहिती उत्पादक संस्थेला पुरवून त्यांना वस्तू निर्मितीसाठी सहाय्य करण्याचं कार्य, त्याचप्रमाणे वस्तू विक्री करण्यासाठी सहाय्य करण्याचं कार्य विपणन करत असतं. त्यामुळे विपणनाचं योगदान हे महत्त्वाचं आहे. मर्यादित क्रयशक्तीमधून जास्तीत जास्त समाधान मिळवावं असं ग्राहकाला, उपभोक्त्याला वाटत असतं आणि ह्या मर्यादित क्रयशक्तीतून जास्तीत जास्त समाधान प्राप्त करून देण्याचं कार्य किंवा ताकद ही विपणनामध्ये असते. तर कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला किंवा अभ्यास केला तर त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये विपणनाचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे महत्त्वाचं आहे हे दर्शवण्यासाठी काही मुद्दे आपण आज अभ्यासूयात. पहिला मुद्दा आहे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. तर कार्यक्षम विपणन व्यवस्थेमुळे वस्तू आणि सेवेच्या विक्री कार्याला गती प्राप्त होते. म्हणजेच विपणनामुळे वस्तू आणि सेवांची विक्री ही झपाट्याने होऊ शकते. वस्तू आणि सेवा लोकांपर्यंत जाऊन पोहोचू शकतात. त्यामुळे वस्तू किंवा सेवांना मागणी वाढते आणि मागणी वाढल्यामुळे प्रत्येक उत्पादक संस्था आपल्या वस्तू किंवा सेवेचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर करायला सुरुवात करतात. म्हणजे मागणीनुसार पुरवठा हा होण्यासाठी उत्पादनामध्ये वाढ करावी लागते. अर्थातच उत्पादनात वाढ झाली म्हणजेच उत्पन्नात वाढ ही होत असते. तर नवनवीन उत्पादक संस्था बाजारपेठेतील वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन क्षेत्रामध्ये उत्पादन कार्य सुरू करतात. यामुळे देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढतं, कारण उत्पादन कार्य मोठ्या प्रमाणावर होत असेल, उत्पादनामध्ये वाढ होत असेल तर अर्थातच त्या उत्पादनामुळे उत्पन्नामध्ये वाढ होते. वैयक्तिक उत्पन्नात ज्याप्रमाणे वाढ होते त्याचप्रमाणे राष्ट्राच्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होत असते. राष्ट्रीय उत्पन्न वाढत असतं. म्हणजेच ग्रॉस नॅशनल इन्कम जर वाढवून आणायचं असेल तर गतिमान विपणन हे आवश्यक आहे. गतिमान विपणनामुळे हे शक्य होत असतं. विपणनामुळे आपण आपल्या वस्तू म्हणजे भारतीय वस्तू ह्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा दाखल करून घेऊ शकतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठसुद्धा वस्तू आणि सेवांना मिळू शकते. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. हा एक महत्त्वाचा मुद्दा विपणनाचा आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे देशाचा आर्थिक विकास. अर्थातच आधीचा जो मुद्दा आपण पाहिला राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते त्यानुसारच हा मुद्दा आपल्याला म्हणता येईल की त्यानुसार देशाचा आर्थिक विकाससुद्धा होत असतो. म्हणजेच परिणामकारक विपणन प्रणाली जर अस्तित्वात असेल तर ह्या विपणन प्रणालीमुळे देशाची साधनसामुग्री आणि मनुष्यबळाचा पर्याप्त उपयोग हा होत असतो.
तर हा पर्याप्त उपयोग झाल्यामुळे उत्पादन आणि विपणन कार्याला गती येते आणि त्यामुळे देशातील आर्थिक विकासाला गतिमानता प्राप्त होऊ शकत असते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे वाहतूक आणि दळणवळण साधनांचा विकास होत असतो. देशात विपणनाची साधनं वाढलीत, विपणनाचा विकास झाला तर उत्पादन स्थानापासून तर थेट उपभोक्त्यापर्यंत किंवा उपभोग स्थानापर्यंत वस्तू आणि सेवा प्रवाहित करण्यासाठी आवश्यक असणारी वाहतूक व दळणवळण साधनांची उपलब्धताही करून घ्यावी लागते आणि वाहतूक आणि दळणवळण साधनांचा विकास हा केला जात असतो. मोठ्या प्रमाणावर ह्या वाहतूक आणि दळणवळण साधनंही उपलब्ध होत असतात. त्यानंतर चौथा मुद्दा आहे उत्पादनाची पातळी व आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या क्षेत्रामध्ये वाढ होते. परिणामकारक विपणन व्यवस्थेमुळे विपणनाच्या दर्जामुळे उत्पादक वस्तू व सेवांची मागणी करणाऱ्या ग्राहकांची संख्याही वाढते. कारण विपणनामुळे ग्राहकांना त्या वस्तू व सेवा लक्षात येत असतात, त्यांची परिणामकारकता किंवा त्या वस्तू व सेवा किती उपयुक्त आहे ते सुद्धा ग्राहकाला लक्षात येतं. त्यामुळे ग्राहकांची संख्या त्या वस्तू आणि सेवांसाठीची वाढते. त्यामुळे बाजारपेठेचा विस्तार होतो. जास्तीत जास्त बाजारपेठ त्या वस्तू आणि सेवेसाठी उपलब्ध होते. नवनवीन बाजारपेठा शोधून त्या काबीज करता येतात. त्यामुळे देशामध्ये उत्पादनाची पातळीही वाढते. व्यापार व्यवहाराच्या भौगोलिक कक्षा देखील वाढतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत आपल्या वस्तू आणि सेवांसाठी विस्तार हा करता येत असतो. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ वस्तू किंवा सेवेसाठी निर्माण होत असते. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे उत्पादन साधनांचा आणि उत्पादन क्षमतेचा पूर्ण उपयोग केला जातो. विपणन व्यवस्थेचा जर विकास झाला तर देशातील उत्पादन साधनं जी काही उपलब्ध आहे किंवा जी उत्पादन क्षमता उपलब्ध आहे तिचा पुरेपूर उपयोग करून घेतला जातो. म्हणजेच ह्या ठिकाणी आर्थिकतेला जर मदत करायची असेल किंवा आर्थिक शक्ती जर आपल्याला संचलित करायची असेल, आर्थिक शक्तीला चालना द्यायची असेल तर विपणन हे आवश्यक आहे. विपणनाच्या विकासामुळे काही मूलभूत भौतिक सोयीसुद्धा उपलब्ध होत असतात आणि ह्या भौतिक सोयी उपलब्ध झाल्यामुळे विपणनाच्या माध्यमातून ग्राहकांना जास्तीत जास्त वस्तू आणि सेवांचा लाभ हा घेता येत असतो. वस्तू आणि सेवांची माहितीही मिळत असते. तर ही 5 मुद्दे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विपणनाचं महत्त्व. त्यानंतर अजून काही मुद्दे आहे. 6वा मुद्दा आहे कृषी आणि औद्योगिक क्षेत्राचा जलद विकास घडून येतो. कृषी क्षेत्रात कार्यक्षम आणि गतिमान विपणन व्यवस्थेमुळे कारखान्यात उत्पादन झालेल्या वस्तू आणि सेवा बाजारपेठांमध्ये रास्त म्हणजेच वाजवी दराने सहजपणे विकल्या जातात. त्यामुळे शेतकरी आणि उत्पादक यांना उत्पादन वाढीची प्रेरणा मिळते. शेतकरी आणि उत्पादक यांच्या उत्पादनामध्ये वाढ होते. त्यामुळे देशातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्राचा जलद विकास घडून येत असतो. म्हणजे कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनास मागणी निर्माण झाल्यामुळे या क्षेत्राचा विकास होत असतो आणि ही मागणी विपणनाच्या माध्यमातून निर्माण होत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे रोजगाराची निर्मिती. उत्पादन कार्यापेक्षा विपणन कार्य जर मोठ्या प्रमाणावर केलं जात असेल तर विपणन कार्याच्या माध्यमातून अनेक क्षेत्रामध्ये रोजगार हा उपलब्ध होत असतो. विपणनासाठी अनेक कार्य करावी लागत असतात. ह्या प्रत्येक कार्यासाठी रोजगाराची आवश्यकता असते. म्हणजेच मनुष्यबळाची आवश्यकता असते आणि हे मनुष्यबळ उपलब्ध करून घेतलं जातं. म्हणजेच लोकांना रोजगार हा उपलब्ध होत असतो. उदाहरणार्थ विपणन कार्यामध्ये प्रमाणीकरण, प्रतवारी, संवेष्टन, जाहिरात, अर्थपुरवठा, वाहतूक, एकत्रीकरण, खरेदी, विक्री इत्यादी कार्यांचा समावेश होतो आणि या सर्व कार्यांसाठी कार्यक्षम कर्मचारी वर्गांची आवश्यकता असते आणि त्यातूनच रोजगाराच्या नवनवीन संधी विपणनाद्वारे उपलब्ध होत असतात. म्हणजेच विपणन क्षेत्राद्वारे रोजगाराच्या संधी ह्या उपलब्ध होत असतात. पर्यायाने समाजाचा सुद्धा विकास होतो. विपणन क्षेत्रांच्या विकासाद्वारे त्यामुळेच आपण म्हणू शकतो की बेकारीचं निवारण हे होऊ शकतं. त्यानंतर 8वा मुद्दा आहे देशात वस्तू किंवा सेवांच्या किमतीमध्ये स्थिरता प्राप्त करण्यास मदत होते. स्थैर्य प्राप्त करण्यास सहाय्य मिळत असतं. वस्तू आणि सेवांच्या किमती ह्या स्थिर राहतात विपणनामुळे. म्हणजेच कार्यक्षम विपणन व्यवस्थेमुळे उत्पादित वस्तू किंवा सेवा विविध बाजारपेठेंमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जातात.
त्यामुळे बाजारपेठांमधील वस्तू किंवा सेवांची मागणी व पुरवठा ह्या घटकांमध्ये समन्वय साधला जात असतो, समन्वय प्रस्थापित होतो. त्यामुळे वस्तू किंवा सेवांच्या किमतीमध्ये तीव्र स्वरूपाचे चढउतार होत नाहीत व मागणी आणि पुरवठा यामध्ये समतोल असल्यामुळे वस्तू किंवा सेवांच्या किमती ह्या दीर्घ काळापर्यंत स्थिर ठेवण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे देशातील लोकांचे राहणीमान किंवा जीवनमान उंचावण्यास मदत होते. कार्यक्षम विपणन व्यवस्थेमुळे वस्तू किंवा सेवेचा उत्पादन खर्च हा कमी होतो. पर्यायाने वस्तू आणि सेवेच्या किमती कमी झाल्यामुळे देशातील ग्राहकांना वाजवी दरामध्ये, स्वस्त दरामध्ये वस्तू किंवा सेवा ह्या उपलब्ध होतात. त्यामुळे देशातील लोकांकडून विविध प्रकारच्या वस्तू किंवा सेवांची मागणीही निर्माण होत असते. नवनवीन वस्तू आणि सेवांचा उपभोग समाजातील लोक घेण्यासाठी उत्सुक असतात. नवनवीन वस्तू किंवा सेवांचा लाभ घेण्याची संधी त्यांना या कार्यक्षम विपणनामुळे प्राप्त होते. त्यामुळेच एकूणच उपभोगाचं प्रमाण हे वाढत असतं. वस्तू जास्तीत जास्त वापरल्या जातात, सेवांचा उपभोग घेतला जातो आणि त्याद्वारे देशातील लोकांचं जीवनमान किंवा राहणीमान उंचावण्यासाठी निश्चितच मदत होते. तर आपण असं म्हणू शकतो की देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विपणनाचे जे काही महत्त्व आहे ते आर्थिक पण आहे, सामाजिक आहे आणि याद्वारेच हा समाजाचा त्याचप्रमाणे देशाचा विकास हा साधला जात असतो. तर मित्रांनो, आधुनिक विपणनाचं महत्त्व आपण ह्या मुद्द्यांद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून स्पष्ट करू शकतो. विपणनामुळे योग्य प्रकारचं उत्पादन केलं जातं, योग्य ठिकाणी ते उपभोगासाठी वापरण्यासाठी उपलब्ध करून दिलं जातं, योग्य किमतीला उपलब्ध करून दिलं जातं आणि योग्य वितरण साखळीद्वारे खरेदीदाराला ते प्राप्त होत असतं. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने विपणनाचं महत्त्व आहे. ज्याप्रमाणे व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्व आहे त्याचप्रमाणे देशाच्या दृष्टीने सुद्धा महत्त्व आहे, समाजाच्या दृष्टिकोनातून महत्त्व आहे. त्यामुळेच विपणन संकल्पना अभ्यासणं हे महत्त्वाचं आहे. यामुळेच आपण पुढच्या भागामध्ये विपणनाची पारंपरिक संकल्पना किंवा परंपरागत संकल्पना काय होती आणि आता आधुनिक संकल्पना काय आहे हे अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तर आज आपण इथे थांबूया. धन्यवाद. हॅव अ नाईस डे. थँक्यू.